स्पीकर सर, आम्ही सस्टेनेबल मायनिंग सुरू करपाचोच आमचो प्रयत्न आसा आणि ताका लागूनच अकॉर्डिंग टू द मिनरल ऑक्शन रूल 2015 आम्ही आतापर्यंत 12 मिनरल ब्लॉक हाजो टेंडर फ्लोट केलो. भितरले 3 नोटीस हातूंतलो स्पीकर सर 3 ब्लॉक जे आसा ते ऑलरेडी कमेन्स जाले. उरलेले 2 ब्लॉक जे आसा पळय स्पीकर सर ताचे वेगवेगळ्या परमिशना खातीर आसा ते 2 म्हयन्या भितर जातले आणि बाकीचे थोड्योश्यो वेगवेगळ्यो परमिशन घेवपाक उरल्या. बट कंटिन्युअसली आमी मॉनिटर करीत आसा. तांकां एनवायरमेंटल क्लियरन्स आसतले, फॉरेस्ट क्लियरन्स आसतले, कन्सेंट ऑफ पोल्युशन कंट्रोल आसतले, अप्रुवल ऑफ द मायनिंग IBPM प्लॅन आसतले किंवा परमिशन फ्रॉम द DMG फ्रॉम द डायरेक्टर जनरल ऑफ द मायन सेफ्टी आसतले, ग्राउंड वॉटर ही सगळी परमिशनां घेवन टायम टू टायम आतापर्यंत जवळपास 3 मायनिंग ब्लॉक जे आसा हे सुरू जाले. उरलेले 4 प्रोसेसान आसा जे जाता तितके बेगीन जातले. 3 जाणांची फक्त 2 जाणांची परमिशन जी आहा ती एनवायरमेंट फॉरेस्टा खातीर MOE लागता. स्पीकर सर, ताच्याच बरोबर आमी तो जे सांगता आमकां कोणाक फटोवपाचें ना म्हणून तर आमी ई ऑक्शन जे आशिल्ले हे सुरू करून म्हणजे तेय बी एज अ मायनिंगाचोच पार्ट ई ऑक्शन कंटिन्युअसली 29th ई ऑक्शन पर्यंत कंटिन्युअसली केले आणि लोकांक जितके काम मेळू शकता तितके काम मेळ्ळे. स्पीकर सर, आमी डंप पॉलिसी क्लियर केली आणि डंप पॉलिसी क्लियर करता आसतना तातूंतल्यान प्रायवेट ओनरांक जांकां डंप दिवपाक मेळटा बिकॉज आमी पळयता की जाता तितके बेगीन मायनिंग एक्टिविटी सुरू जावपाची गरज आसा. म्हणून हातूंतल्यान स्पीकर सर आमी जवळपास आतापर्यंत 3 वा 4 कोणी तरी मायन ओनरांनी जेंच्यांनी मागला तांकां परमिशन दिवपाची प्रोसेस कंप्लीट जाय दिल्या आणि ती बी आतां कंप्लीट जाली जाल्यार ऑक्टोबरांतल्यान ते जे आहा मायनिंग डंप हे सुरवात जातले. स्पीकर सर, हाज्या पलीकडे आमी जे म्हणटा की मायनिंग डंप ऑक्शन वीच इज ऑन द गव्हर्मेंट म्हणजे आयदर प्रायवेट लँड जरी असले आसत जाल्यार इट इज एन अनआयडेंटिफाईड किंवा गव्हर्मेंटात लँड आसतले हे गव्हर्मेंटाचे डंप आसा आणि गव्हर्मेंट डंप हे आमी ऑक्शन करता. जेणे करून हे सगळे जर आमी ऑक्शन केले जाल्यार म्हाका खात्री आहा स्पीकर सर की ज्या पद्दतीन ऑक्टोबराच्या उपरांत म्हणजे स्मूथ रित्या मायनिंग जे सुरू जावपाक जाय पळय ते जातले. ताजो एकूच प्रश्न जो उरलो तोय सांगता आमी नॉर्थ आणि साऊथ हांवें तरी खंयसर बायफर्केशन करूं ना केन्ना. सावथांतल्यो बऱ्योचश्यो मायनी ज्यो आहा पळय न्ही ह्यो फॉरेस्ट एरियेत पडटा आणि फॉरेस्ट एरियेत पडल्या कारणान म्हणजे ताका वेरियस प्रॉब्लेम्स आसा खंयचे ऑप्शन करूंक मेळटले आनी ना. ती आतां आमचो चवथो NIT जो आहा पळय न्ही तो येतलो. भितरले उरलेले बी 4 ब्लॉक जे आहा पळय न्ही ते आमी ऑप्शन करता रोखडोच म्हणजे ह्या दिसांनी म्हाका 15 दिसाच्या भितर तोय आमी ऑप्शन करता जेणे करून सावथांतले भितर मेजर 2 ब्लॉक आसा ते सुरू जातले जेणे सावथांतले ट्रक ओनर्स हांकांय बी जे आसा पळय न्ही वेवस्थीत रित्या काम मेळटले. त्या खातीर सरकार मायनिंगाच्या बाबतीत सिरियस आसा. सरकारान मायनिंगाच्या बाबतीत पयलीं पासून डे 1 पासून कारण म्हाकाय खबर आसा कारण मायनिंग भागांतल्या लोकांक कितलो त्रास जाता हो हांवूय जाणा म्हणून डे 1च्यान हांव जे दिसाच्यान चीफ मिनिस्टर जाला ते दिसाच्यान मायनिंग सिरियसली सुरू करपा खातीर कंटिन्युअसली जे आहा पळय मिटिंगूय घेत आसा आणि कंटिन्युअसली. स्पीकर सर, आमी कमिटी घालूनय बी जेंच्या कडल्यान पयशे रिकवर करपाक जाय आसले ते आमी CA ची कमिटी घातली तेंच्या कडल्यान पयशे रिकवर केल्या.